कि ऐसा हो जाएगा कि दो उधर दो इधर, ऐसा आधे इधर आधे उधर? नहीं, आधे उधर वाली बात नहीं है। पूरी बीजेपी फुल चारों निकलेंगे। घर घर जाके प्रचार कर रहे हो आप? हैं? प्रचार कर रहे हैं? प्रचार क्या है, अभी जोरी है ना फुल का, तो फुल ही चलेगा। तो दादा बोली कि इधर तो विकास नहीं हुए, रास्ते नहीं हुए हैं, अभी हुए। विकास होगा ना, चारों कमल के फूल आएंगे, विकास पूरा दमदार विकास होगा। पक्का भरोसा पक्का जताया पक्का है? भरोसा है। पक्का पक्का। तो आप नेता के से विकास करवा लेंगे जो भी चुन के लाते हो? करेंगे ना, जब अपने चारों कमल के फूल आएंगे तो पूरा विकास ही होना है। तुम्ही काय सांगाल? माझं नाव आहे राजू बिसेन। मी म्हणतो आज दिलेला मत उद्याची स्वच्छता, सुरक्षित आणि विकसित शहर घडवू शकते। कोणालाही दबावात न घेता व कोणत्या आमिषाला बळी न पडता स्वतःचे मतदान नक्की करा आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रेरित करा, असे मला नागरिकांना आवाहन करत आहोत। खूप सुंदर असा संदेश दिला दादांना। मतदान करण्यास विसरू नका, कारण हा जो अधिकार आहे, मताचा जो अधिकार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहिलेल्या संविधानाने दिला अमूल्य असा मताचा अधिकार आहे। कारण तुमच्या एका मतातून प्रधानमंत्री बनल्या जाते। खूप छान संदेश दिला आहे तुम्ही। पण काय दाभा म्हणजे या एरियामध्ये पाणी घेण्याची व्यवस्था आहे सध्या? पाण्याची व्यवस्था आहे आपल्याकडे, पण आपले रस्त्याचे जे आहेत पूर्ण रस्ते खराब झालेले आहेत। आपल्याला एकच मागणी आहे की रस्ते चांगले करून द्यावे त्यांनी। रोडाचे लाईट वगैरे, लाईटचे पण काही थोडे काही ठिकाणी स्ट्रीट लाईट वगैरे नाही आहे, ते पण थोडं त्यांनी। तुम्ही पण इकडे फिरत असाल, म्हणजे काय तुम्हाला काय माहोल वाटते इकडं? इथं माहोल म्हणजे आता सध्या सांगता येत नाही, आपण सांगू नाही शकत त्यामध्ये काय होणार। पण दादांना तर सांगितलं हो, तर आता आहे 50-50 आहे। हो म्हणजे स्पष्ट बोला, स्पष्ट बोलू। आपण काय मत नाही आपण सांगू राहिलो. मतदार आहोत पण एक आपण। माहोल म्हणजे कोणाचा माहोल आहे हे सांगू विचारत आहोत। आता जे फिरून राहिले जे काही लोक गोष्टी करतात त्यामध्ये आपला भाजपा थोडा आघाडीवर वाटत आहे आपल्याला। अच्छा, भाजपा तुम्ही कार्यकर्ता आहे वाटते? नाही, मतदार आहे मी, परंतु जे लोक बोलतात की नाही, आपला नागरिक जे बोलतात तर त्यानुसार आपल्याला वाटते की भाजपाचा थोडासा आहे वाटतं। भाजपाचा थोडसा आहे